नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटमध्ये थोडासा डाऊनफॉल बघायला मिळाला, गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं। त्याचं रिझन होतं चायनावरती यूएसने 104% टेरिफ्स लावलेत। काल रात्री अनाउन्समेंट आली। काल रात्री डाउ जोन्स जे आहे ते जवळपास ऑलमोस्ट 1200 पॉईंट पॉझिटिव्ह होतं, तिथून 300 पॉईंट निगेटिव्ह गेलं ज्यावेळी ट्रम्पने अनाउन्स केलं की चायनावर आम्ही 104% टेरिफ्स लावतो आहे। परत रिटॅलिएशन आलं, कारण चायनानं अमेरिकेनं ज्यावेळी चायनावर 34% टेरिफ्स लावले, चायनानं त्यांच्यावर 50%चे टेरिफ्स लावले आणि त्यामुळं अमेरिकेनं नाराज होऊन 104%चे टेरिफ्स चायनावर लावले आणि त्यामुळं US मार्केट डिसअपॉइंट झाले। डाउ जोन्स 1200 पॉईंट पॉझिटिव्हवरून 300 पॉईंट निगेटिव्हवर आलं आणि फॉलोविंग ग्लोबल एशियन मार्केट सगळे 2-2.5% मायनसमध्ये राहिले। त्या प्रभावानं आपण ही एक निगेटिव्ह सुरुवात केली, पण ग्लोबल मार्केट्सच्या तुलनेत अदर मार्केट्सच्या तुलनेत आपण कमी प्रमाणात पडझड झाले। बाकीचे मार्केट जवळपास 2 ते 3% मायनस आहेत, आपण फक्त 1.25% मायनस राहिलो। हे थोडंसं एक अचिव्हमेंट म्हणता येईल, कारण मागच्याही व्हिडिओमध्ये म्हटलं की आपला तसा डायरेक्ट एवढा इम्पॅक्ट बसणार नाही, कारण जेवढे जास्त चायनावर टेरिफ्स लागतील त्याचा इनडायरेक्टली फायदा भारताला होत राहील। मॅन्युफॅक्चरिंग भारतामध्ये शिफ्ट होत राहील आणि भारताचे ऑलरेडी निगोसिएशन्स सुरू आहेत, त्यामुळे भारताचं डायरेक्ट एस्केलेशन US सोबत नाही आहे ट्रेड वॉरला घेऊन, आणि त्यामुळे मला वाटतं आपली ट्रेड डील आपली नव्या पद्धतीनं अमेरिकेसोबत येणाऱ्या 8-10 दिवसांमध्ये निश्चित फायनलाइज होऊन जाईल। फक्त चायना आणि US जो काही ट्रेड वॉर आता आहे आणि युरोपियन युनियनसोबतचा तो किती एस्केलेट होतं हे थोडं बघणं पाहिजे। चायनाची त्यानंतर अजून कमेंट्री आलेली नाही आहे, अंतिम ॲक्शन तिने अजून घेतलेलं नाही, पण निश्चितच काही ना काहीतरी स्टेटमेंट्स चायनीज गव्हर्नमेंटकडून येईल, त्यासाठी आपण वाट बघतो आहे। ग्लोबल मार्केट्स ही वाट बघतात, पण हे वॉर थोडंसं आता फुल ब्लोनमध्ये आहे आणि मला वाटतं थोडे दिवस आणखी हे टीट फॉर टॅट अमेरिका लावेल, परत चायना त्यांच्यावर लागेल, परत अमेरिका काय ते कमेंट करेल किंवा टेरिफ्स लावेल, हे चालू राहील आणि थोडी त्यामुळे अनसर्टिनिटी मार्केटला राहील आणि व्होलॅटिलिटी राहील। इन शॉर्टमध्ये या पद्धतीचा आता सध्या ट्रेडिंग सिनॅरिओ आहे। त्यामुळे बाकी काही विशेष नाही, फक्त चायनावरती 104% टेरिफ्स अमेरिकेनं लावले, त्यामुळे आपलं मार्केट्स आज आणि ग्लोबल मार्केट्स आज दबावावर राहिले। पण ओव्हरऑल गोष्ट चांगली की आपलं मार्केट्स चांगलं रिकवर राहिले, लोअर लेवल रिकवर झालं आणि कमी प्रमाणात पडझड झाली, ही आपल्या मार्केटसाठी चांगली गोष्ट आहे। उद्यासाठी बघायचं झालं तर US मार्केट आजचं जवळपास 200 पॉईंट मायनस आहे। आज US मार्केट चांगले पॉझिटिव्ह राहिले तर आपण निश्चित पॉझिटिव्ह स्टार्ट करू शकतो, पण उद्या सुट्टी आहे, गुरुवार, शुक्रवारी मार्केट ओपन आहे, गुरुवार सुट्टी आहे, त्यामुळं येणाऱ्या काही सेशन्स भरपूर आपल्याला सुट्ट्या आहेत, सोमवार आहे, शुक्रवार आहे, त्यामुळे मी सुद्धा थोडे दिवस 8-10 दिवस मीही बाहेरगावी जाणार आहे, तेव्हा माझे व्हिडिओ नेक्स्ट वीकमध्ये सुद्धा येणार नाहीत, कारण हॉलिडे पॅच मोठा आहे, त्यामुळे थोडंसं मी ट्रॅव्हल प्लॅन केलेत, त्यामुळे थोडंसं 8-10 दिवस व्हिडिओ येणार नाहीत, हेही या अनुषंगानं सांगणं होईल। शुक्रवारच्या सेशनसाठी बोलायचं झालं तर निफ्टी 22,500च्या वरती 22,800पर्यंत जाऊ शकतं, 22,400च्या खाली आले तर 22,300 ते 250पर्यंत खाली जाऊ शकते। पण ट्रेडवर आहे, भरपूर एस्केलेशन आलं तर गॅप अप गॅप डाऊनसुद्धा मार्केट होऊ शकतं। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 50,000 लोअर लेवलला सपोर्ट आहे, हायर लेवलला 50,500 रेजिस्टन्स आहे। 50,500च्या वरती गेलं तर फर्दर अपमूव बँक निफ्टीमध्ये येऊ शकते 51,000पर्यंत। पण परत पुन्हा US जर ट्रेड वॉर एस्केलेट झालं US चायना, तर त्या न्यूजवर मार्केट गॅप डाऊन राहील शुक्रवारच्या सेशनला आणि फर्दर सेशन्सला, हे थोडंसं लक्षात ठेवण्याची गोष्ट आणि बाब आहे। आज NSEमध्ये 870 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1655 शेअर्स पडलेत, निफ्टीमध्ये 18 शेअर्स वाढले, त्यावेळेला 32 शेअर्स पडलेत। पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे आणि सेक्टर इंडिसेसमध्ये आज FMCG सेक्टरला चांगली तेजी राहिली, बाकी IT, फार्मा, मेटल या सेक्टरवर दबाव राहिला, कारण चायनासोबत ज्या पद्धतीनं ट्रेड वॉर सुरू आहे, US फर्दर एस्केलेशन करणं या न्यूजने या सेक्टरवर दबाव राहिला आहे। युरोपियन मार्केटसुद्धा जवळपास 3% मायनस आहे, 3-4%पर्यंत मायनस गेलेले आहेत आता US मार्केट, युरोपियन मार्केट्स। डाउ जोन्स 300 पॉईंट मायनस आहे, त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल मार्केट्सवर दबाव आहे। US मार्केटकडे आता फर्दर आणखी काय कमेंट्री येते किंवा चायनाकडून काय परत पुन्हा ॲक्शन घेतली जाते का या 104% टेरिफ्सवर, हे बघणं गरजेचं आहे। त्यामुळे मला वाटतं थोडे दिवस कॉशियस राहा, बाय ऑन डिप राहा, मार्केटला व्होलॅटिलिटी आणखी हा वीक आणि पुढचा वीक निश्चित राहू शकतं असं मला वाटतं, त्यामुळे थोडंसं मार्केटमध्ये कॉशियसली ट्रेड करा। मार्केट जे आहे ते न्यूज बेस्ड रिॲक्ट होईल, गॅप अप गॅप डाऊनचे स्विंग्स तुम्हाला येणाऱ्या ट्रेडिंग सेशन्समध्ये निश्चित बघायला मिळतील। तर बघूया शुक्रवार आणि नेक्स्ट वीकमध्ये मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।